आपल्या इथे त्यापैकी काही वाल्मिकी ऋषी आहे, कारण हे आदी कवी आहे. काय आहे? आदी कवी. आदी म्हणजे पहिले, सर्वात पहिले कवी कोण आहे? वाल्मिकी ऋषी. पक्क बसलं? आणि आदी काव्य कुठलं आहे? वाल्मिकी रामायण. हे पक्क बसलं? लक्षात आलं? या वाल्मिकी रामायणाचे एकंदरीत 7 भाग आहेत. किती भाग आहेत? 7. पहिला भाग आहे बालकांड, दुसरा भाग आहे अयोध्याकांड. कांड म्हणजे तुकडा, भाग, चॅप्टर, नॉट चॅप्टर. ओके, चॅप्टर जरा 7 पार्ट्स. कळते का? हे शंभू कळते? सो वाल्मिकी रामायणाचे 7 भाग. पहिला भाग बालकांड, दुसरा भाग अयोध्याकांड, तिसरा भाग अरण्यकांड, चौथा भाग किष्किंधाकांड, 5वा भाग सुंदरकांड, 6वा भाग युद्धकांड आणि 7वा भाग आहे उत्तरकांड. लक्षात आले? 7 भाग. हे मी उद्या विचारेन. कळतंय? तुम्ही जे आन्सर्स देता त्याच्यावर तुमचा नंबर ठरतो. तुमच्यातला पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक सिलेक्ट केला जातो. त्याला शेवटच्या दिवशी प्राइज असते. लक्षात येते? आता ह्या 7 भागांपैकी आपण काही भाग दरवर्षी बघत आलोय. यंदा आपल्याला किष्किंधाकांड बघायचे. काय बघायचंय? किष्किंधाकांड म्हणजे किष्किंधेमध्ये कसं काय घडलं, रामायणाची कथा पुढे 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 सरकत येते. त्यापैकी किष्किंधा नगरीमध्ये जे घडलं ते आपल्याला बघायचं. मग आता आपल्याला त्यातला काही भाग माहिती आहे. आपण रामायण बघितलंय का टीव्हीवर? आपल्याला रामायणाचा भाग सगळा माहिती आहे, रामकथा माहिती आहे. पण त्यातले जे बारीक मायन्यूट डिटेल्स असतात ना, बारीक डिटेल्स कळतात ना, ते आपल्याला नीटनेटके लक्षात ठेवायचे. तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला पाठ करावं लागणार नाही, याची मी गॅरंटी देतो. काय देतो? फक्त लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवाल? आणि तुम्ही नाही ठेवत तर मी लक्ष ठेवायला लावणार आहे तुम्हाला. काय कळलं? कळ्या? म्हणा कळ्या. छान. आता लेट्स सी. आज आपण काय करायचं, थोडासा मागोवा घ्यायचा. काय घ्यायचंय? म्हणजे मागची जी कांड आहेत ना ती थोडक्यात बघून घेऊ. काही थोडेसे झलक. बालकांड पहिला भाग. त्याच्यामध्ये सुरुवात अशी होते, वाल्मिकी ऋषींच्या रामायणाला सुरुवात कशाने होते तर नारद मुनी आणि वाल्मिकी ऋषी. कोण? वाल्मिकी ऋषी. नारद मुनी आणि वाल्मिकी ऋषी यांचं संभाषण सुरू होतं आणि तिथे आपल्या रामायणाला प्रारंभ होतो. कशाला प्रारंभ होतो? दॅट्स इट. वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनी यांचा संवाद सुरू होतो आणि ते विचारतात. कोण विचारतं? वाल्मिकी ऋषी विचारतात. कोणाला? नारदांना. कोण वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान. ह्या आत्ताच्या काळामध्ये असा गुणवान, वीर्यवान म्हणजे आपण असतं की ना, आपलं सामर्थ्य असतं की नाही. आता आपल्या वर्गामध्ये कोणी दणकट मुलगा असतो की ना, ताकद असलेला मुलगा, पण तो मस्ती करतो. तर त्याने विचारलं असा कोण आहे. मस्ती बरेच जण करतात ना तुम्ही? अरे खरं तर बोला. आणि मार खाता की नाही? तरी मस्ती करता की नाही? मग आता इथे करणार का? इथे आताच खाशील तू लगेच. तर असं कोण आहे की जो गुणवान आहे, ताकदवान आहे, तरी नम्र आहे आणि सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. त्याचा त्रास कोणाला होत नाही. काय विचारलं? आपल्या ताकदीचा, आपल्याकडे असणाऱ्या सामर्थ्याचा लोकांना उपयोग झाला पाहिजे, त्रास नाही होता का कधी. तो खरा चांगला, तो गुणवान. असं त्याने विचारलं. कोणाला विचारलं? लक्षात येतंय? नारद मुनींना विचारलं त्यांनी. आणि ह्याने सांगितलं, नारद मुनी म्हणाले आत्ताच्या काळातले रामचंद्र प्रभू राम जो अयोध्येचा राजा आहे असा तो आहे. आणि मग तिथे सगळं सुरू होतं. वाल्मिकी ऋषींचा आश्रम तमसा नदीच्या किनारी होता. कुठल्या नदीच्या किनारी होता? तमसा. लक्षात आलं नाव? काय नाव आहे? तमसा नदीच्या किनारी वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये एक दिवस त्यांचे शिष्य भारद्वाज मुनी. कोण? कोणाचे शिष्य? वाल्मिकी ऋषींचे शिष्य
शिष्य भारद्वाज मुनी हे दोघं जण आंघोळीला जातात आणि तिथे ते बघतात. काय बघतात? एक क्रौंच पक्षाचं जोडपं. काय? क्रौंच, एक प्रकारचा पक्षी, त्याचं जोडपं. नर आणि मादी असे दोघं जण खेळत विहार करत असतात. तर तिथे एक पारधी येतो. पारधी म्हणजे माहिती काय? नुसता शिकारी नाही, तो पक्ष्यांना पकडणारा. कोणाला पकडणारा? तर तो येतो आणि तो एक बाण सोडतो आणि तो बाण तिथे असणाऱ्या नर पक्षाला लागतो. कोणाला लागतो? नर पक्षाला लागतो आणि तो लगेच मरून पडतो. आणि ती जी पक्षिणी असते ना, ती विलाप करते, तिला दुःख होतं, अतिशय दुःख होतं, ती विव्हळते. आणि तिचं ते दुःख बघून वाल्मिकी ऋषी अतिशय कळवळतात, त्यांनाही वाईट वाटतं आणि राग येतो त्या पारध्याचा. म्हणून ते आपल्या हातामध्ये पाणी घेतात आणि त्या पारध्याला शाप देतात की तू इथून पुढे कधीही सुखी होणार नाहीस. काय शाप देतात? सुखी होणार नाहीस. आणि ती जो पहिला शाप आहे, ती ह्या जगातलं पहिलं काव्य, ज्याला श्लोक म्हणता येईल. काय म्हणता येईल? श्लोक. आपण आता श्लोक म्हणतो की नाही, तो पहिला श्लोक कुठला आहे? तर तो जो शाप दिला गेला तो पहिला श्लोक आहे. आणि त्याच छंदामध्ये ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वाल्मिकी ऋषींना सांगण्यात आलं, ह्याच छंदात तू सगळं रामाचं जे चरित्र आहे ते लिखाण कर. आणि त्याला वरदान दिलं. ब्रह्मदेवाने वाल्मिकी ऋषींना वरदान दिलं. काय वरदान दिलं? ते म्हणाले, तुला, कोणाला म्हणजे वाल्मिकी ऋषींना ब्रह्मदेव म्हणाले, तुला जे रामचरित्र घडलंय प्रत्यक्षात ते सगळंच्या सगळं जे लोकांमध्ये घडलंय ते, आणि जे एकांतात घडलंय, जे लोकांना माहिती नाही, ते सुद्धा सगळं दिसेल तुझ्या अंतर्ज्ञानाला. त्याप्रमाणे त्यांना सगळं रामायण दिसलं. आणि जसं दिसलं तसंच्या तसं वाल्मिकी ऋषींनी लिहून काढलं आणि ते झालं रामायण. त्याच्यानंतर नारद मुनींनी त्यांना सांगितलं, संपूर्ण रामायण लिहिलं. ते लवकुशांना दिलं. लवकुशांनी ते पाठ केलं. किती पाठ केलं? अख्खं वाल्मिकी रामायण पाठ केलं. त्याची श्लोक संख्या आहे 24,000. किती आहे? 24,000. 24,000. आणि एवढे 24,000 श्लोक पाठ केले. तुम्हाला 25 मनाचे श्लोक पाठ आहेत का? किती वेळ गेला? 15 मिनिटात पाठ नाही झालेले, 1 दिवसात पाठ झाले. प्रस्ट होते, त्यांचं लक्ष असायचं. इथे तिथे लक्ष देणारे नव्हते ते. हे दोघं कोण? हे दोघं लवकुश. लहान आहेत, तुमच्यापेक्षाही लहान आहेत, पण त्यांनी हे इतकं छान पाठांतर केलं कारण त्यांचं लक्ष असे पाठ काय करायचे. आपलं लक्ष इकडे तिकडे असतं की नाही? आत्ता आहे का लक्ष आपलं? कुठे लक्ष आहे? नक्की? नसेल तर फटके देऊ? नाही, द्या म्हणा. अरे म्हणा, देऊ. कोणापासून सुरू करू? आता दुसऱ्यापासून सुरू करा. कमा. तर 24,000 श्लोक पाठ झाले आणि त्याने रामासमोर गायले. आणि तिथे सुरुवात होतं दशरथ राजाच्या नगरीच्या वर्णनाला. कशाला सुरुवात होते? राजाच्या नगरीच्या वर्णनाला. अयोध्या कशी आहे आणि मग ते सगळं पुढचं रामायण घडतं. प्रभू रामचंद्र मोठे होतात आणि एक दिवस विश्वामित्र ऋषी तिथे येतात आणि ते सांगतात, रामाला तू माझ्याबरोबर पाठव. असं कोणाला सांगतात? दशरथ राजाला सांगतात. दशरथ राजा म्हणतो, हे 2 मुलं माझी मला खूप उशिरा वयात झालेली आहे, तेव्हा मी तुझ्याबरोबर कशी पाठवू? तेव्हा मी काही पाठवू शकत नाही. विश्वामित्र चिडतात, त्यांना शांत करतात ते वसिष्ठ ऋषी. कोण शांत करतात? वसिष्ठ ऋषी शांत करतात आणि दशरथ राजाला समजावतात की तुझ्या मुलांना हे वाल्मिकी ऋषी जे घेऊन जात आहेत की नाही, तर ते रामाच्या भल्यासाठी घेऊन जात आहेत. वास्तविक पाहता विश्वामित्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? विश्वामित्रांकडे सगळी शस्त्रास्त्र आहेत. विश्वामित्र ऋषींमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्यांनी मनात म्हटलं की ते अस्त्र लगेच समोरच्यावर धावून जाऊ शकत होतं. इतकं सामर्थ्य विश्वामित्र ऋषींमध्ये आहे. तरी देखील ते रामाला घेऊन जात आहेत. काय? कारण त्यांची इच्छा अशी आहे रामाचं भलं व्हावं. ते घेऊन जातात. त्या वेळामध्ये राम प्रभू किती वर्षाचे आहेत? लहान आहेत.
आपण काय करूया, 1 ते 100 आकडे म्हणत जाऊया. दशरथ राजा म्हणतो, पुणे 16 वर्षे, अजून हा 16 वर्षांचा पण झालेला नाहीये, इतका लहान आहे प्रभू. आणि घेऊन जातात कशासाठी, राक्षसांशी युद्ध करायला. अकराळ विकराळ प्रचंड सामर्थ्य असणाऱ्या राक्षसांच्या विरोधात ही माझी कोवळी मुलं कशी लढतील, असं कोण म्हणतं, कोणाला म्हणतंय, कोणाला म्हणतंय, कोणाला म्हणतंय, नका. वसिष्ठ ऋषी मध्यस्थी करतात आणि ते घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर जात असताना वाटेत एक वन लागतं आणि त्या ठिकाणी एक अकराळ विकराळ राक्षसी त्यांच्यावर धावून येते. तिचं नाव आहे ताटका. काय नाव आहे, ताटका. ताटका ही मूळची यक्षिण आहे. तिला ब्रह्मशापाने ती राक्षसी झाली. तिच्यात सामर्थ्य किती आहे, 1000 हत्तीने एवढं तिच्यात ताकद आहे. किती, 1000 हत्ती एवढी ताकद आहे तिच्यामध्ये. आणि ती रामाच्या अंगावर धावून येते. नुसती धावून येत नाही, तर ती दगडांचा वर्षाव करते, धूळ सोडते, वादळ आणते, बरंच काही करते. रामचंद्र तिच्यावर बाण सोडत असतात. तेव्हा विश्वामित्र म्हणतात, ही दुष्ट आहे. जे दुष्ट लोक आहेत ना, त्यांचा आपल्या शास्त्रामध्ये संहारच करायला सांगितलाय. हे पक्क लक्षात ठेवा. काय सांगितलंय, जे दुष्ट आहेत, जे समाजाला त्रास देतात, जे सगळ्यांच्या सुखावर गदा आणतायत, त्यांचा संहारच सांगितलेला आहे. पक्क बसलं डोक्यात. हे आपल्या शास्त्रात सांगितलंय. विश्वामित्र ऋषीने सांगितलं रामाला, रामा ही जी राक्षसी दिसते ना, हिला ताबडतोब मार. कारण आता संध्याकाळ होऊन चालली, रात्र आता सुरू होईल आणि रात्र सुरू झाल्यानंतर ह्या राक्षसांचं बळ 100 पटीने वाढणार आहे, अजून सामर्थ्य वाढेल तिचं. म्हणून राम शेवटी बाण सोडतो आणि ताटका मरून पडते. विश्वामित्र ऋषी खुश होतात आणि त्याला लगेचच नदीच्या किनारी अंघोळ स्नान संध्या झाल्यावर बला आणि अतिबला ह्या विद्या प्रदान करतात. कुठल्या, बला आणि अतिबला ह्या विद्यांमुळे होतं काय, तर त्याने सांगितलं, विश्वामित्र मुनी म्हणतात, ह्या जर विद्या असतील तुमच्याकडे तर तुम्हाला शस्त्रास्त्राने काही इजा होणार नाही. म्हणजे लागलं जरी तुम्ही युद्धामध्ये दमणार नाही, तुम्हाला तहान भूक लागणार नाही, तुमचं धैर्य कधी खचणार नाही, इत्यादी अनेक गोष्टी या बला आणि अतिबला विद्येमुळे होणार आहे. कुठल्या विद्येमुळे होणार आहे, कुठल्या विद्येमुळे होणार, राईट. तर ह्या विद्येमुळे होणार आहे आणि त्या विद्या प्रदान केल्या जातात. त्याच्यानंतर विश्वामित्र ऋषी त्यांना नाना प्रकारची अस्त्र सगळी देतात. वायू अस्त्र, अग्नेय अस्त्र, पर्वतास्त्र, सर्पास्त्र, ब्रह्मास्त्र, सगळ्या प्रकारची अस्त्र देतात. आणि घडतं असं, ही सगळीच्या सगळी अस्त्र प्रभूंच्या समोर प्रत्यक्ष देहरूपाने उभी राहतात. देह धारण करून, तो सूक्ष्म देह त्यांचं धारण करून, तेजस्वी देह धारण करून ती अस्त्र उभी राहतात आणि प्रभूंना म्हणतात, काय सेवा करू आम्ही. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही माझ्या स्मरणात राहा, मी जेव्हा आठवण काढीन त्या वेळात लगेच प्रगट व्हा. त्याप्रमाणे ते म्हणतात, तथास्तु, तसंच करू, आणि निघून जातात. हे झाल्यानंतर पुढे मारीच आणि सुबाहू 7 दिवसाचा यज्ञ असतो. किती दिवसाचा असतो, 7 days, 7 दिवस. हा 7 दिवसाचा यज्ञ, त्यापैकी लक्ष्मण आणि प्रभू, राम आणि लक्ष्मण दोघ जण त्या यज्ञाच्या भोवती फिरत असतात, राखण करत. आणि असं फिरता फिरता 6 दिवस 6 रात्र आणि 7वा दिवस उजाडतो. म्हणजे किती, 6 दिवस 6 रात्र फिरतायत. 6 दिवस 6 रात्र यांनी काही खाल्लेलं नाही, प्यायलेलं नाही. 6 दिवस 6 रात्र हे झोपलेले नाहीत. आणि अशा अवस्थेत फिरता फिरता 7वा दिवस उजाडतो आणि 7व्या दिवशी प्रचंड वादळ सुटतं आणि राक्षस त्या यज्ञावर धावत येतात. आणि कसे येतात, नुसते धावत येत नाहीत, तर सगळंच्या सगळा मोठंच्या मोठं वादळ, धूळ सगळी अशी उडते आणि ते येतात आणि सगळीकडे रक्तवर्षाव सुरू करतात. कशाचा वर्षाव सुरू करतात, रक्तवर्षाव. सगळे रक्त आणि घाण सगळी अशी पडायला लागते. अपवित्र जे जे आहे ते सगळं टाकायला लागतात. ते झाल्यानंतर प्रभू लगेच सिद्ध होतात आणि बाण सोडतात. एका बाणाने सुबाहूचा वध करतात एका अस्त्राने, आणि दुसऱ्या अस्त्राने मारीचाला समुद्रात सोडून लांब फेकून देतात. किती लांब जातो मारीच, 100 योजन लांब जाऊन पडतो. किती,
100 योजन तो लांब जाऊन पडतो. मारीच घाबरतो. बाकी सगळेचे सगळे राक्षस येस नंतर ते नंतर तुम्हाला सांगेन किष्किंधामध्ये.